नाशिवंत देह नाशेल हा जाना, हे पण सांगायचंय. आणि नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातू काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातू काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, किंवा नये डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला हे सांगतात की क्षणोक्षणी हाच करावा विचार. मग हा विचार कुठं आहे तर विचार अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात आहे. काय उत्तरार्धामधला विचार आहे? क्षणोक्षणी हाची करावा विचार. कशासाठी करावा तर तरावया पार भवसिंधू. आता भवसिंधू या शब्दाचा अर्थ काय होतो तर भव म्हणजे भला मोठा, बरोबर आहे का? भव म्हणजे भला मोठा. आणि पुढे जाऊन सांगितलं सिंधू. मग मला सांगा सिंधू हा शब्द काय आहे? बोला बोला बोला. तिथे सिंधू शब्द म्हणजे काय ग? हा, सिंधू म्हणजे काय? समुद्र एक शब्द आहे बरं का. बरोबर उत्तर दिला. मग मला सांगा सिंधू, एखाद्या स्त्रीचं नाव सुद्धा सिंधू असतं, एखाद्या नदीचं नाव सुद्धा सिंधू असतं. मग आपल्याला पटकन लक्षात येतं सिंधू म्हणजे कदाचित नदी असावी. परंतु सिंधू हा शब्द नदीच्या अर्थानं स्त्रीलिंगी आहे. परंतु सिंधू हाच शब्द काय तर व्याकरणाच्या दृष्टीनं समुद्र म्हणजे तो समुद्र आणि ती नदी म्हणजे ती म्हटलं काय आणि तो म्हटलं काय, ह्या दोन्ही गोष्टी इथं लागू पडतात. सिंधू तो आणि सिंधू ती. म्हणजे ती म्हटलं तर सिंधू नदी येते आणि तो म्हटलं तर समुद्र येतो. म्हणजे भव सिंधू या शब्दाचा अर्थ काय होतो तर ही जी संसारात अडकलेली लोक आहेत ना, संसारामध्ये जी लोक अडकलेली आहेत, मग परमार्थ आणि संसार या दोन वेगवेगळ्या टोकाच्या गोष्टी आहेत. परमार्थ आणि संसार वेगवेगळ्या टोकाच्या गोष्टी आहेत. मग मला सांगा संसारामध्ये राहिल्यानंतर आनंद आहे का परमार्थ केल्यानंतर आनंद आहे? तुम्हा मला असं वाटतं की आनंद तर सगळीकडेच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही चाव्या जर जवळ असल्या ना तर तिजोरी उघडाय सोपं जातं. बरोबर आहे का पोरांनो? म्हणजे तुम्ही रोज तिजोऱ्या उघडता? अरे तिजोरी उघडणं कुणाचं काम आहे सांगा ना. ऐका, मला सांगायचं एवढंच की जर योग्य चावी जवळ असेल तर कुलूप लवकर निघतं. बरोबर. जर चावी योग्य जवळ नसेल मग मात्र ते कुलूप उघडण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मग तसं काही चाव्या जवळ असल्या ना तर आनंदाचं कपाट, आनंदाची ती जी तिजोरी आहे ना, सुखाची ती जी आतली पेटी आहे ना, ती उघडायला सोपी जाते. मग या तीन चाव्या कोणत्या जवळ असाव्यात एक सांगू का? जर आपण गावामध्ये राहत असू तर आपण कुठल्या तरी आळीमध्ये राहत असू. बघा इथं तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण ज्या आळीमध्ये राहतो किंवा आपण ज्या आपल्या परिवारामध्ये राहतो ना, तिथं एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती गोष्ट तर भावकी. काय महत्वाची आहे? भावकी. इथं की घ्या, की म्हणजे चावी. मग ही भावकी महत्वाची आहे. पुढे जाऊन आपण ज्या गावात राहतो ना तिथली गावकी महत्वाची आहे. इथं सुद्धा एक की मिळते, ती म्हणजे काय? गावकी. आणि पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही विश्वभरात कुठंही फिरा, जगात कुठंही परिभ्रमण करा, जर तुमच्याकडं माणुसकी असेल तर मात्र सुखाची पेटी लवकर आणि सहज उघडली जाते. विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसाजवळ तीन की असणं गरजेचं आहे, तीन चाव्या असणं महत्वाचं आहे. काय? गावकी, भावकी आणि माणुसकी. यातली माणुसकी फार महत्वाची. ही जर चावी असेल तर मग मात्र जग जिंकता येतं. म्हणून या तीन चाव्या सतत स्वतःच्या कमरेला रोवून ठेवा.
खोवून ठेवा, ह्या नक्कीच उपयोगाला पडतील. इथं जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला सांगतात काय, जीवन जगत असताना काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी केल्या नाही पाहिजेत. मग पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला सांगून जातात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तरणे म्हणजे काय होणे, तर वरून निघून जाणे किंवा त्या गोष्टीतून पार होणे. म्हणजे तरुण निघून जाण्यासाठी भवसिंधू हा भव जो समुद्र आहे ना, या समुद्रातून तरुण जाण्यासाठी काहीतरी उपाय सांगतात. मग हा उपाय फार महत्वाचा आहे. हा जर केला तर तो भवसिंधू तरुण जाता येतो. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे जाऊन सांगू का, पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. काय महत्वाची गोष्ट आहे, संत महंत ज्या वेळेला एखादा शब्दप्रयोग करतात त्यावेळेला त्याच्या मागचं कारण, त्याचा मागचा हेतू काहीतरी विशिष्ट आणि महत्वाचा असतो. काय असतो, विशिष्ट आणि महत्वाचा असतो. जसं जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या दुसऱ्या चरणातला पहिला शब्द वापरतात. काय शब्द आहे, नाशिवंत. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग इथं जगद्गुरु तुकोबराय पहिला शब्द वापरतात नाशिवंत. बघा, नाशिवंत वेगळं आणि नाशवान वेगळं. नाशवान कशाला म्हणायचं आणि नाशिवंत कशाला म्हणायचं, तर नाशवान कशाला म्हणायचं, एका गोष्टीमुळे जे नाश पावतं त्याला नाशवान म्हणायचं आणि अनेक गोष्टींमुळे जे नाश पावतं त्याला नाशिवंत असं म्हणायचं. इथं नाशवान आणि नाशिवंत, जसं धनवान धनवंत, बलवान बलवंत, जलवान जलवंत, तसं इथं नाशवान आणि नाशिवंत. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एक उदाहरण द्यायचं झालं तर नाशवान आणि नाशिवंत. बघा, नाशवान आणि नाशिवंत, काही गोष्टी एकाच कारणामुळे नाश पावतात त्याला म्हणायचं नाशवान, काही गोष्टी अनेक कारणामुळे नाश पावतात त्याला म्हणायचं नाशिवंत. नाशिवंत हा शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल नाशवान वेगळं आणि नाशिवंत वेगळं. बघा, जलवान वेगळं, जलवंत वेगळं, धनवान वेगळं, धनवंत वेगळं. धनवान कुणाला म्हणावं, तर एखाद्या गावामध्ये एखादी व्यक्ती अतिशय श्रीमंत असते. काय असते, अतिशय श्रीमंत असते. म्हणजे त्या गावातला तो मनुष्य सगळ्यात श्रीमंत मनुष्य असेल तरी सुद्धा त्याला काय म्हटलं जातं, तर धनवान म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, धनवान म्हटलं जातं. मग धनवंत कुणाला म्हणायचं, तर ज्याची संपत्ती कधीच मोजता येत नाही त्याला म्हणायचं धनवंत. जगातला एक नंबरचा श्रीमंत जरी माणूस असेल तरी त्याला धनवान म्हटलं जातं. का धनवान म्हटलं जातं, याचं कारण की तो मनुष्य धनवान आहे कारण त्याची संपत्ती मोजता आली, त्याच्या संपत्तीचा आकडा लावता आला, म्हणून त्याला धनवान म्हणायचं. मग एखाद्याची संपत्ती एवढी असते की ती संपत्ती मोजता येत नाही, त्याचं गणित कधी लागत नाही, म्हणून त्याला म्हणायचं धनवंत. त्याला काय म्हणायचं, धनवंत. पुढचा शब्द घेऊया. पुढचा शब्द काय आहे, पुढचा शब्द आहे बलवान आणि बलवंत. इतिहासातलं उदाहरण द्यायचं झालं तर बलवान कुणाला म्हणावं आणि बलवंत कुणाला म्हणावं. बलवान म्हणायचं असेल ना तर अफजल खानाला बलवान म्हणावं. अफजल खानाला बलवान का म्हणायचं, याचं कारण आहे का, वीर खाण्यासाठी लागणारी पार अफजल खान दोन्ही हातात धरून वाकवत होता, एवढी ताकद त्याच्या अंगात होती, म्हणून त्याला बलवान म्हणायचं. वान एवढंच नाही तर ती वाकवलेली पार पुन्हा सरळ करण्याची ताकद सुद्धा त्याच्या अंगामध्ये होती, म्हणून त्याला बलवान म्हणावं. आणि बलवंत कुणाला म्हणायचं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना बलवंत म्हणावं लागेल. का म्हणायचं, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज जर बलवंत नसते तर अफजल खानासारखा बलवान उभा फाडला नसता, म्हणून त्यांना बलवंत असं म्हणावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक उदाहरण झालं बरं का, बलवान आणि बलवंत. आता याच्या पुढचं आहे का, बलवान म्हणायचं असेल तर तुम्ही बलवान कुणालाही म्हणा, पण बलवंत ज्याला म्हणायचं ना त्याच्या ठाई एवढी ताकद असली पाहिजे, एवढी ताकद असली पाहिजे की त्यानं आपला देव देश आणि धर्म हा टिकवला पाहिजे. किंवा जो देव देश आणि धर्म टिकवतो तो बलवंत असतो.
तो कोण असतो? बलवंत असतो. कारण या 3 गोष्टी टिकवण्यासाठी अनेक बळांची गरज लागते. कशाची गरज लागते? अनेक बळाची गरज लागते. तसं बारकाव्यानं विचार केला तर धनवान धनवंत, बलवान बलवंत, तसं नाशवान आणि नाशवंत. हा देह एका कारणामुळं नाही तर अनेक कारणामुळं नाश पावतो. म्हणून याला काय म्हणायचं? याला नाशिवंत म्हणायचं. मग हा देह नाश पावण्याची काय काय कारण आहेत? याची कारणं अशी आहेत की पहिलं कारण सांगितलं कालतः नाश, दुसरं कारण सांगितलं देशतः नाश आणि तिसरं कारण सांगितलं वस्तुतः नाश. या 3ही कारणामध्ये हा देह मोडतो. पुढे जाऊन सांगितलं क्षणोक्षणी होणारा नाश आणि काही काळानंतर होणारा नाश. या काळामध्ये या नाशामध्ये सुद्धा हा देह मोडतो. याच्याही पुढे जाऊन अजून सांगितलं काय तर परतः नाश आणि स्वभावतः नाश. स्वभावतः नाश, परतः नाश आणि आश्रय नाश असे 3 नाशाचे प्रकार सांगितले. मग हे 3 नाशाचे प्रकार जे आहेत ना ते प्रमुख प्रकार सांगितले. बघा, कालतः नाश, देशतः नाश, वस्तुतः नाश. पुन्हा काही काळानंतर होणारा नाश, क्षणोक्षणी होणारा नाश. या पुढे जाऊन सांगितलं वस्तुतः नाश. बरोबर आहे ना? वस्तुतः नाश कशाला म्हणायचं? तर या स्पीकरमधून माझा आवाज पुढे जातोय, पण ज्या अर्थी स्पीकरमधून आवाज येतोय त्या अर्थी हेमंत महाराज स्पीकर समोर आहेत. एकदा का स्पीकर बाजूला गेला की आवाज पिंपोड्याच्या टोकापर्यंत जाणार नाही जाणार. म्हणजेच काय, हा माईक असेल तर माझं अस्तित्व पिंपोड्याच्या टोकापर्यंत जाणवतं. हा माईक बाजूला गेला की स्टँडवर मात्र आवाज जाणार नाही. म्हणजे तिथं माझं अस्तित्व संपतं. याला म्हणायचं वस्तुतः नाश. ह्या वस्तूमुळे माझं अस्तित्व जाणवतंय. एकदा ही वस्तू बाजूला गेली की माझं अस्तित्व संपलं. याला म्हणायचं वस्तुतः नाश. पुढे जाऊन देशतः नाश. दादा, देशतः नाश कशाला म्हणायचं? तर एखादी व्यक्ती एका ठिकाणी एकाच ठिकाणी असते. एखादी व्यक्ती एका वेळी एकाच ठिकाणी असते, अनेक ठिकाणी ती असत नाही. याला म्हणायचं देशतः नाश. म्हणजे आपण घरी असू तर आपल्याला घरी शोधावं लागेल. आपण गावात असू तर आपल्याला गावात शोधावं लागेल. आपण गावात असू आणि आपण जर घरी शोधत असेल तर आपण सापडू का? सापडणार नाही. म्हणजे हा देह इथं सुद्धा नाश पावतो. याला म्हणायचं देशतः नाश. म्हणजे कालतः नाश, देशतः नाश आणि वस्तुतः नाश. या नाशामध्ये हा देह मोडतो. पुढे जाऊन सांगायचं झालं तर क्षणोक्षणी होणारा नाश आणि काही काळानंतर होणारा नाश. तुम्ही आम्ही मेडिकलमधून औषध आणतो, त्या औषधावर 2 डेट लिहिलेले असतात. कोणत्या कोणत्या? एक असते मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि दुसरी असते एक्सपायरी डेट. मग मला सांगा, हे तयार झालेलं औषध काही काळानंतर काय होणार आहे? नाश पावणार आहे. याची तारीख तुम्हा मला माहीत असते. म्हणून याला म्हणायचं काही काळानंतर होणारा नाश. काही काळानंतर होणारा नाश. पुढे जाऊन सांगितलं क्षणोक्षणी होणारा नाश. क्षणोक्षणी होणारा नाश म्हणजे काय? तर जुन्या काळामध्ये बोहरा खेळायला जायचा. बोहरा आठवतोय का सगळ्यांना? जुन्या काळातली ही माणसं मंडळी आहे तिथं, यांना बोहरा माहिती आहे. मला सांगा, बोहरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बोहरा असा हातामध्ये घ्यायचा, मस्त अशी त्याला दोरी गुंडाळायची आणि दोरी गुंडाळून तो भोवरा असा फेकायचा. तो भोवरा फेकल्याबरोबर काय होतं? तो गर 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 फिरू लागतो आणि एकदा त्यानं गती प्राप्त केली की तो भोवरा एका जागेवर स्थिर दिसतो. असा उभा राहतो. बरोबर, एका जागेवर स्थिर दिसतो. म्हणजेच काय तर अतिवेग हा स्थिरतेला कारणीभूत असतो. अतिवेग हा स्थिरतेला कारणीभूत असतो. मग तो फिरणारा भोवरा एवढ्या जलद गतीनं फिरत असतो, एवढ्या जलद गतीनं फिरत असतो की तो भोवरा आपल्याला स्थिर दिसतो. तसं तुमचा आमचा देह एवढ्या जलद गतीनं नाश पावतो, एवढ्या जलद गतीनं नाश पावतो की तो नाश होताना दिसत नाही. बघा, लहानपणी आपण जसं होतो तसं आपण 12 वर्षाचे असताना दिसत होतो का? नाही. बरं, जसे 12 वर्षात दिसत होतो तसे 35 वर्षात आल्यानंतर दिसत होतो का? नाही. बरं, जसे 35 वर्षात दिसत होतो तसे आता दिसतोय का? दादा, दिसतोय का? नाही. म्हणजेच काय, लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास डोळ्यानं दिसला नाही, परंतु तो झाला का कळलं लगेच आज इकडचं काय कमी झालंय, तिकडचं काय वाढलंय. नाही. क्षणोक्षणाला काय झालं तर नाश होत गेला आणि एक दिवस असा येणार आहे की सगळं नाश पावणार आहे. याला म्हणायचं क्षणोक्षणी होणारा नाश. म्हणजे हा देह प्रत्येक क्षणाला नाश पावतोय.
तो नाश पावणार आहे आणि ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. हा